ज्यांच्या नावाने संघ या रोहा तालुक्याच्या क्रिकेट पटलावरती खेळत असताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. इरिशा त्यांची कन्या आणि त्यांच्या कन्येच्या नावानं संघ सातत्यानं तालुक्यातील मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळतात. आज त्यांचाच मालकीचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. पहिलीच लढत रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विचार 11 चनेर आहे तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना इरिशा 11 रोहा या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळाली. इरिशा 11 रोहा संघाकडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला टीमचा कॅप्टन, टीमचा तारणहार, टीमचा मोरक्याल निशी कर्णिकर आहे. त्याच्या साथीला सावळेश्वर सावळे संघाचा या रायगडातील नामवंत क्रिकेटचा बॅटर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं आदरानं पाहायला गेलं तो अक्षय पवार मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी सानप आपल्याला पाहायला मिळेल. रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील खाम गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहे. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, त्याही पलीकडे लेदर बॉल साठी देखील हे खेळाडू जाणले जातात. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 1 मध्ये त्यांना इन्व्हाइट केलेलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आघाडीचं षटक हाताळण्यासाठी बंटी सानप पाहायला मिळतात. डावाला सुरुवात करत असताना निशी कर्णिकर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. रोहा तालुक्यातील एक सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलंय, ज्या वेळेला ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्यावरती विश्वास दाखवला त्या वेळेला त्यानं प्रत्येक स्पर्धेचं टायटल जिंकलेलं आहे. सुरुवातीलाच आपण रोहा तालुका प्रीमियर लीग पाहिली होती. पहिल्या पर्वामध्ये तो चॅम्पियन राहिला होता. वीर दमदार आमदार मध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तो दाखल झाला. त्याही वेळेला तो त्याही स्पर्धेमध्ये उपविजेता राहिला होता आणि या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये तो दाखल झाला होता आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ॲज अ कॅप्टन म्हणून तो तृतीय क्रमांकाचा हकदार राहिला होता. या वेळेला इरिशा 11 संघाच्या संघ मालकानं विश्वास दाखवला निशी कर्णिकरवरती आणि कॅप्टनची धुरा त्याच्या खांद्यावरती दिली. आयकॉनच्या भूमिकेमध्ये अक्षय पवार लेट्स प्लेचा इशारा ग्रीन सिग्नल पंचांचा इथं असताना पाहायला मिळाला. आज या मैदानामध्ये तारे सितारे टेनिस क्रिकेट विश्वातील खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. आशिष मेहरोल इन ऍक्शन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल वाईड लाईनला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निशी कर्णिकरच्या विरोधामध्ये चांगली रणनीती आखून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बंटी सानपचा राहिलेला पाहायला मिळाला आहे. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती हाताळला. निर्धाव चेंडून आजच्या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. डॉट बॉलनं सुरुवात झाली. कालचा दिवस खरं तर जय पाटणकरनं गाजवला होता. कालच्या दिवसामध्ये अर्धशतक देखील पाहायला मिळालं. चैतन्य पाटील आयकॉनिक कामगिरी राहिली हृदय बंद रोटखुर्द संघासाठी. आणखीन एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल विकेट किपर सौरभ विचारे सवयत घेईल. डॉट बॉल इथे असताना पाहायला मिळतात. डॉमिनेट केलं जातं इरिशा 11 रोहा संघाच्या बॅटर निशी कर्णिकरला. सातत्यानं निशी कर्णिकर मधल्या फळीमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता स्वतःला प्रमोट केला कॅप्टन असताना तो आघाडीला आला. स्ट्रायकर एंड वरती तो आहे. साथीला अक्षय. पहिले 2 बॉल बंटी याच्या बाजूने राहिलेलं पाहायला मिळालं. 2 बॉल डॉट आलेत. षटकातीला तिसरा बॉल. यावेळेसचा बॉल एक चांगला फटका ऑन द राईस खेचला डिपेक्स टक्कावरला लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर निशी कर्णिकरच्या बॅटमधून षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये निशी कर्णिकर शांत राहिले होते परंतु ज्या वेळेला रूम क्रिएट करून देण्याचा प्रयत्न राहिला होता आणि अशा वेळेला एक चांगल्या दर्जाचा फटका डिपेक्स टाकावामध्ये येत असताना पाहायला मिळाला. 6 धावा आल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाला. इरिशा 11 रोहा कोलातला बॉल समोर ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल. डीपमधून लॉंग ऑनचे फिल्डर वेगानं बॉल पर्यंत येत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सर्किल. धावफलकावरती धावा 7 आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. अक्षय पवार सावळेश्वर सावळी संघाचा हा महत्वाचा खेळाडू पनवेल विभागातील रसायनीतील सावळे या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. रबर बॉल मध्ये नेहमी घातक अंदाजामध्ये तो पाहायला मिळतो. रबर बॉल, टेनिस बॉल आणि त्याही पलीकडे लेदर बॉल मध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ अक्षयचा राहिलाय. आज या मैदानावरती खेळत असताना रोह्याच्या या क्रिकेट पटलावरती कशा पद्धतीने तो खेळ ते देखील पाहणं फार महत्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये आयकॉनिक कामगिरी चैतन्य पाटीलनं केली होती. आज त्या पद्धतीने खेळ पाहायला मिळेल का? आजच्या दिवसामध्ये आशिष मेहरोल खेळत असताना पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला अक्षयला आपण पाहतोय. त्याही पलीकडे वाघिवलीवाडा संघातील आणखीन एक महत्वाचा खेळाडू सूरज पाटील देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आजच्या दिवसामध्ये. त्याही पलीकडे द किंग ऑफ रबर बॉल निखिल जाधव देखील या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळणार आहे.
ज्यानं गतवर्षी मान्सून सुपर सिरीजमध्ये शतकीय कामगिरी केली आहे. सगळेच तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेस बॉल पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न ओमकार सानपचा राहिला होता. एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल या बॉलवरती आले. षटक क्रमांक पहिलं संपुष्टामध्ये येईल. पहिला 6 बॉलचा खेळ झालाय. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 8 या अंकावरती पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये पंडित सानपचं ज्या पद्धतीनं षटक क्रमांक पहिला त्यानं हाताळलाय. फक्त 8 धावा त्यानं खर्च केल्या. निशी कर्णेकरच्या विरोधामध्ये गोलंदाजी चांगली राहिली. एक षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर कमबॅक देखील तितक्याच थाटणीचं केलेलं पाहायला मिळालंय. वेल बॉलिंग पहिल्या षटकामध्ये बंटी सानपनं स्वतःला सिद्ध केलंय. गतवर्षी रबर बॉल प्रीमियर लीग खेळत असताना रोहा तालुक्याच्या पटलावर त्याचं कॅप्टन म्हणून त्याला आपण पाहिलं होतं. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आशिष मेहरोल येत असताना पाहायला मिळालाय. गत वर्षाची रायगड प्रीमियर लीग ज्यानं विजेतेपद जिंकलं होतं तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहे. भारतीय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्यानं आपलं स्वतःला सिद्ध अनेकदा केलंय. आनंदवाडीची चॅम्पियन ट्रॉफी त्यानं गाजवली होती. बेस्ट बॉलरचा त्यानं किताब जिंकला होता. ISPL मध्ये देखील या खेळाडूला आपण खेळत असताना पाहिलंय. फिरकीचा जादूगर आहे. पहिलाच बॉल अक्षय पवारच्या विरोधामध्ये टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पाहायला मिळालंय. खरं तर राऊंड द विकेट आलेत. रबर बॉलला जास्तीची गती देण्याचा प्रयत्न आशिष मेहरोलचा पाहायला मिळालाय. एक सक्सेसफुल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं पाहिलं गेलंय. फिरकीचा जादूगर आहे आशिष मेहरोल. आणखीन एक चांगला बॉल बाकअप दंड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्यानं आशिष मेहरोलचा पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल टप्पे पडल्यानंतर बॉल वळण घेत असताना पाहायला मिळालाय. पंचांनी इशारा केला की हा व्हाईट बॉल आहे. DRSचा कॉल देखील आहे. बॉलिंग करणाऱ्या संघाने लगेचच रेफर केला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची इथून मात्र मदत घेतली जाणार आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करीत आहोत. आशिष मेहरोलच्या विरोधामध्ये पंचांचा इशारा आला की व्हाईट बॉल आहे. लगेचच चॅलेंज केलं. DRSचा कॉल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथून केला जाणार आहे. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2 कॅमेरासह ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज होत असताना पाहायला मिळाली आहे. चांगलं टेलिकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क. अलकेशी मगर दीप चांगलं कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळतात. प्रणय देखील आहे. चांगलं काम प्रणयच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. त्याही पलीकडे आज एडिटरच्या भूमिकेमध्ये मंथन मुंडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आकाश कडव आहे. ऑनफिल्ड डिसिजन घ्यायचा पंचांना विनंती असेल. थोडंसं कॅमेऱ्यामध्ये कैद होण्यास विलंब झाला होता. व्हाईट बॉल कंटिन्यू असणार आहे. अवांतरी धाव येईल. धावफलक पुढे सरकेल. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगळ्या चेंडूवरती पाहायला मिळाला. या अशा गोलंदाजीसाठी खरं तर आशिष मेहरोल ओळखले जातात आणि त्याच अनुषंगानं विचार 11 चनेरा संघानं त्यांच्यावरती विश्वास दाखवला. असा आयकॉन म्हणून आपल्या संघामध्ये सामील करून घेतलाय. त्या दर्जाची गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळाली आशिष मेहरोलच्या माध्यमातून. 2 बॉल त्यानं हाताळले. 1 धाव त्यानं खर्च केली. ती देखील अवांतरी स्वरूपामध्ये आली. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल थोडासा खाली राहिला होता. अडबापाटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळाले आशिष मेहरोल. विचुंबेच्या गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. त्याचं बोललं म्हणून फिरकीचे जादूगर आहेत. या हंगामामध्ये चेन्नई सिंगम्स कडनं खेळत असताना चांगल्या दर्जाची कामगिरी ISPL मध्ये आपण पाहिली होती. सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ हवेमध्ये. विकेट किपर्स सबरा बॉलचा पाठलाग करतात. सिंगल तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार नाहीये. थांबवलं अक्षय पवारनं. स्पष्ट नकार दिला होता. एकच सिंगल या बॉलवरती असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आतापर्यंत 11 या अंकावरती आहे. 4 बॉलचा खेळ या आशिषच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. आशिषनं 4 बॉलमध्ये प्रभावित केलं. फक्त 3 धावा त्यानं आतापर्यंत आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. अक्षय पवार आणि निशी कर्णेकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. तिसरा दिवस आहे. पहिलीच मॅच, पहिलाच धाव मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळालाय. 6 षटकांची होणारी लढत आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. आशिष मेहरोलला दुसरा पर्याय पाहायला मिळाला चेन्नई संघाकडनं. यावेळेसचा बॉल बॅटची टॉपच घेतली होती. बॉल लॉंग स्टॉपला. फिल्डर थडमानचे इन ॲक्शन मध्ये येत असताना पाहायला मिळाले. चांगले प्रयत्न पाहायला मिळाला. अबाख्याच्या बाहेरचा चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न राहिला. तिथे सक्सेस देखील होत असताना पाहायला मिळाले. फिल्डर एक सिंगल या बॉलवरती पुन्हा एकदा आली. सिंगलच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात.
12 धावा आल्या धाव फलकावरती. आशिषच्या विरोधामध्ये आता निशी कर्णेकरला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. धावा येणं फार महत्वाचे या मॅच मध्ये. यावेळेस बॉल थेट या स्टँडचा आहेत. मोठी विकेट शेवटच्या बॉलवरती आशिष मेहरोलला केले कॅप्टन. निशी कर्णेकरला बाद. पहिला धक्का टीम ईर्ष्या 11 रोहा संघाला. बॅटर निशी कर्णेकर बाद. बारा बॉलचा खेळ झालाय. एक गडी बाद झालाय. ईर्ष्या 11 रोहा संघाचा. 12 धावा धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. पण ती सानप सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आलाय. ज्या गोलंदाजानं षटक क्रमांक पहिलं अतडलं होतं, फक्त धावा खर्च केला होता 8, तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळालाय. निशी बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन ऑफ द स्टायलिश प्लेअर ऑफ रोहा शंतनू आस्तिवकर दाखल होत असताना पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल खुला टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. हलक्यातनं स्टेअर करत असताना बॅटर अक्षय पवार पाहायला मिळाले. एक सिंगल या बॉलवरती एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये रंगतीय. मुसळधार पावसामध्ये क्रिकेटचा आनंद लुटत असताना सगळे रोहेकर देखील आपल्याला पाहायला मिळाले. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा महोत्सव आज रंगत असताना पाहायला मिळतोय रोह्याच्या या क्रीडा नगरीमध्ये. तालुक्यातील सर्वाधिक मोठी मानाची सन्मानाची स्पर्धा रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. शंतनू आस्तिवकर सध्याच्या घडी लावून स्ट्राईकला पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचे फटके खेळण्यासाठी हे देखील बॅटर ओळखले जातात. पहिलाच बॉल अडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आला. लेग स्टिकला मिस केले. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इथं असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आला. येस, DRSचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा केली जाते. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रेफर केलं.
पहिला देखील रिव्ह्यू घेतला होता ज्या वेळेला आशिष मेहरोल गोलंदाजी करत होता त्यावेळेला रिव्ह्यू रिटर्न झाला होता. पण 2 रिव्ह्यूची देखील इथे उपलब्धता केलेली आहे. तालुक्यातील सर्वाधिक मानाची स्पर्धा रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग. राणा मोरे, सूरज म्हात्रे, राजेजी धिडे आणि सिद्धांतजी भुतकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडत असताना पाहायला मिळाली आहे. मागील 3 दिवसांमध्ये प्रचंड मेहनत घेतली या संपूर्ण टीमनं. व्हाईट बॉलसाठी पुन्हा एकदा पंचांची मागणी केली जाते. रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. चांगल्या दर्जाचं टेलिकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काची वाहिनी रोहा स्पोर्ट्स वाहिनी. या मंचावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय राजूशेठजी केरकर साहेब आणि बाळाशेठ महाबळे यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. DRSची खरं तर मागणी केली होती, एक रिव्ह्यू लॉस झालाय. बॉलिंग करणारा विचार 11 नेरा संघ. यावेळेसचा बॉल भन्नाट वेगावरती पाहायला मिळाला. विकेट किपर थोडेसे दूर राहिले, सिंगल वेगाने कंप्लीट केली आहे. बॉल जर कॅरी केला असता विकेट किपरनं तर यदा कदाचित अक्षय पवारची विकेट देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळाली असती. सिंगल आल्यानंतर धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. 6 षटकांची लढत आहे. अक्षय पवार सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये खेळतात. हाफ ट्रॅकर प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली. सातत्याने जो बॉल म्हणून नेहमीच प्रभावित करत असताना बंटी सानप आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला तेच काम चालू आहे विचार 11 नेरा संघाकडनं. आणखीन एक चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. कॉर्नरमध्ये फिल्डर आहेत. चांगली फील्ड, चांगली फेक. धाव फक्त मिळेल 1. 1च्या मदतीनं धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 16 आहे. 16 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल देखील लेग स्टिकला मिस करत असताना पाहायला मिळाला. पण पुन्हा एकदा बळ्यात दर्शवला की व्हाईट बॉल. अभ्यंतरी धाव येत असताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 17 धावफलकावरती लगावली गेली आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याही षटकामध्ये प्रभावी मारा ओमकार सानपचा पाहायला मिळाला. 4 बॉल हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. त्या देखील 2 धावा या मात्र अवांतरित स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये देखील आली आहे. चांगली गोलंदाजी. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. व्हाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. फुटवर्क तेवढंसं होत नाहीये शंतनू अस्तिवकरचं, ते जाणलं आणि त्यानंतर खोलात टाकण्याचा प्रयत्न राहिला होता ओमकार सानपचा. सध्याच्या घडीला यश त्याच्या वाटेला आलाय. षटकातील अंतिम बॉल आहे. शंतनू स्ट्राईक. यावेळेसचा बॉल गोल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं थेट विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळालाय. पंचांकडे अपील आहे. पंच अगदी आमचे तटस्थ आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा निशी बाद झाल्यानंतर 17 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. अजून देखील 18 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. आता मात्र अटॅकिंग इंटरने खेळावा लागेल टीम रिशा 11 रोहा संघाला. जर या मॅच मध्ये जास्तीची टोटल उभारायची आहे तर अक्षय पाटीलला आता कारनामा करावा लागेल. आयकॉनिक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकार करावी लागणार आहे. आज आपण पनवेल तालुक्यापासूनचा प्रवास रोहा तालुक्यापर्यंत का केला ते दाखवून द्यावं लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आयकॉनिक कामगिरी चैतन्य पाटीलची आपण पाहिली होती. या मॅच मध्ये अक्षयला काहीतरी करावं लागेल. रिशा 11 रोहाच्या विरोधामध्ये विचार 11 सनेरा या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संस्कार येत असताना पाहायला मिळतील. संस्कारचा पहिला बॉल. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने राऊंड विकेट आल्यानंतर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटरला फॉलो केले जात नाही. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय आणि अनुषंगाने गोलंदाजी केल्यानंतर यश देखील गोलंदाजांच्या वाटेला आलाय. विकेट थोडी फास्ट आहे.
समोरचा बॉल समोर खेळायचं होतं, बॅटची कडा घेते थर्डमॅनला, फिल्डर आहे डीप मध्ये, एक सिंगल पूर्ण होईल, दुसऱ्या धावासाठी परतलेत परंतु स्पष्ट नकार येत असताना पाहायला मिळाला. सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 18 या अंकावरती पाहायला मिळाल्या. संघाचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या लेंथ वरती तो गोलंदाजी करतोय. समोर कोणते फलंदाज आहे ते पाहिलं जात नाही, आपल्याला वाचायचं, त्या अनुषंगानं गोलंदाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती, विकेट किपरच्या वाक्याच्या बाहेर चेंडू राहिला होता. थर्डमॅनला पुन्हा एकदा फिल्डर इन ऍक्शन मध्ये असताना पाहायला मिळतील. एक सिंगल या बॉलवरती आल्यानंतर धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या 19 अंकावरती पाहायला मिळते. कालचा दिवस झाला आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवला होता, तो राजू वाघमारे देखील या मॅच दरम्यान उपस्थित राहत असताना पाहायला मिळाला. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा बॉल लास्टचा असतो, काय फटका खेळलाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळालाय. बॅटर अक्षय पवारच्या बॅटमधून डीप पॉइंट मध्ये बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अक्षयच्या बॅटमधून पहिला षटकार. आता अक्षय पवारची बॅट रंगात यायला सुरुवात झाली आहे. जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती त्यानं घालवलाय, सेट तो झालाय, जास्तीचे बॉल त्यानं फेस केलेत. एकंदरीत जर विचार केला तर अक्षय पवारनं आतापर्यंत 12 बॉल फेस केले आणि 12 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 12 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. यादीचं समीकरण पाहिलं तर 11 बॉलमध्ये फक्त 6 वरती तो खेळत होता. संघर्ष करण्यास भाग पाडला होता. ज्या पद्धतीनं बंटी सानपनं गोलंदाजी केली, ज्या पद्धतीनं आशिष मेहरोलनं गोलंदाजी केली, संघर्ष करावा लागला होता. परंतु आणखीन एक चांगला बॉल संस्कारच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, जी उंची अपेक्षित होती बॅटर अक्षयला ती उंची इथे मात्र प्राप्त होत नाही. या बॉल थोडासा खालून निसटला होता. ते विकेट किपरचा वैध घेतल्यानंतर डॉट बॉलचा इशारा देखील आलाय. धावफलक थांबलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. कोलातला बॉल समोर खेळायचं होतं, बॅटची कडा घेतली. थर्डमॅनला पुन्हा एकदा फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल मिळेल. सिंगलच्या पलीकडे पुन्हा एकदा काही मिळणार नाही. या षटक क्रमांक 4 संपुष्टामध्ये 24 बॉलचा खेळ कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 26 या अंकावरती पाहायला मिळतात. संस्कारचं देखील षटक चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. संस्कारनं देखील प्रभावित केलं. षटक क्रमांक 4 हाताळत असताना एक षटकार आल्यानंतर फक्त आणि फक्त 9 धावा त्यांनी खर्च केलेला आपण पाहिला. 24 बॉलचा खेळ झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. छोटीशी टीम मीटिंग घेतली जाते, कोणत्या गोलंदाजाला इथून इन्व्हाइट करायचं. अमित सुतार देखील संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पर्याय आहेत विचार 11 चनेरा संघाच्या माध्यमातून. परंतु कोणती गोलंदाज षटक क्रमांक 5 मध्ये वापरले जातील पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. 24 बॉल मध्ये वर्चस्व राहिलं विचार 11 चनेरा संघाचं. फलंदाजांना पहिल्या 24 बॉल मध्ये डॉमिनेट केलं, नामोहरण केलं. परंतु अक्षय पवारला आता चांगला खेळ करावा लागणार आहे. अक्षय पवार सध्याच्या घडीला रंगात येत असताना पाहायला मिळाला. चांगली कामगिरी पाहायला मिळते. षटकार त्याच्या बॅटमधून संस्कारच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाला. पहिले 12 बॉल थोडासा शांत राहिला होता, परंतु आता त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित सुतार दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतील. रोहा तालुक्यातील विरझोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आला. डावखुऱ्या त्यानं गोलंदाजी करतो आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. षटक क्रमांक 5 मध्ये समोर अक्षय. ओहो, भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला. थोडीशी स्लिपरी विकेट आहे. गोलंदाजाने त्याचा फायदा राहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल स्किट होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. खेळपट्टीवरती थोडंसं पाणी साचल्याने अशा वेळेला रबरचा बॉल थोडासा गती जास्तीची प्राप्त करतो आणि त्याही पलीकडे जास्तीची उसळी देखील बॉल घेत असताना पाहायला मिळतो. तदनंतर बॅटरला खेळणं थोडंसं का होईना खेळपट्टीवरती कठीण जातं. समीकरण तेच पाहायला मिळालं. रबर बॉल मध्ये खेळत असताना नामांकित स्पर्धा गाजवल्या, ज्यांना आपल्या बॅटिंगच्या जोरावरती तो बॅटर सध्याच्या घडीला शांत राहिलाय, शांत ठेवलाय. पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळाला. हुक करायचं होतं, बॅटन बॉलचा संपर्क नाही. अमित देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. रबर बॉल मध्ये देखील तो चांगला ऍडजस्ट करतोय. स्वतःला त्याने ऍडजस्ट केला आणि त्यानंतर चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. रबर बॉल मध्ये देखील तो करिश्माई कामगिरी करू शकतो ते त्याने दाखवून दिलंय. अक्षय पवारच्या अगेन्स्ट पहिल्या 2 बॉल मध्ये संघर्ष करण्यास भाग पडलं अक्षय पवारला या खेळपट्टीवरती. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट तैनात. एक सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना बॅटर धावाच्या स्वरूपामध्ये परतू शकले असते. विकेट किपरने चुकी केली आहे. स्वतः टीमचा कॅप्टन सौरभ विचारे बॉलचा खाली येत असताना पाहायला मिळाला होता. जर चेंडू कॅरी केला असता तर पुन्हा एकदा अक्षय पवार धावाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला असता.
तसं समीकरण पाहायला मिळत नाहीये. 2 धावा, चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये, त्याही पलीकडे नशिबाची साथ देखील लाभतीये. आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू सरळ शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. सिंगल येईल या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 29 आहे. 29 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 5 चालू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अमितने इम्प्रेस केलं. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केला. 4ही बॉल त्यानं अक्षय पवारच्या अगेन्स्ट सतळलेत. दाखवून दिले रोहाचा क्रिकेट किती डिफिकल्ट आहे. यावेळेस बॉलर पाटणा ऑन साईडला एक चांगला फटका लॉंग विथ कार्पेट स्क्वेअर लेगला डीप मधून फिल्डर वेगानं पाठला करत असताना पाहायला मिळतील. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा संख्या 30 वरती आहे. आतापर्यंत 29 बॉलचा खेळ पाहायला मिळाला आहे. फक्त 30च धावा धावफलकावरती आहेत. 2 मोठे फटके निशीनं सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकला. या आधीच्या षटकामध्ये संस्कारच्या अगेन्स्ट अक्षय पवारनं षटकार ठोकला. असं वाटलं होतं की त्याची बॅट आता धावांची भाषा बोलेल, पण तो अमित सुतार आले थांबवत असताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल जास्तीचा काळ हवेमध्ये आहे. काल याच विभागामध्ये एक अप्रतिम कॅच अमीन तुलबेचा आपण पाहिला होता. मॅच फिरवणारा किंवा मॅचला टर्न करणारा तो झेल राहिला होता. काय रनिंग बिटवीन द विकेट. मोठ्या फटक्याने धावा येत नाही, परंतु पळून देखील धावा होऊ शकते ते दाखवून देत असताना सध्याच्या घडीला अक्षय पवार चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. सध्याच्या घडीला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये 3 धावा या बॉलवरती आल्यानंतर धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 33 आहेत. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 33 बनवल्या गेल्या. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त झेल टिपलेला आपण पाहिलं. अमीन तुलबेचं कौतुक करायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने अदनान कागदीनं झेल टिपला होता कॉर्नरमध्ये, अविस्मरणीय झेल धोनी देखील राहिले होते. आणि त्याच झेलच्या जोरावरती हृदय 11 रोड खुर्द संघाने 12 बॉलमध्ये 16 धावा थांबवल्या होत्या आणि तिसरा संघ ठरला होता सुपर 8 मध्ये जाणारा. 5 षटकांचा खेळ झाला. धावफलकावरती धावा 33 आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटच्या षटकासाठी डेथ ओव्हर मध्ये बुलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखवत असताना पाहायला मिळतील. विचार 11 रोहा सनेरा या संघाच्या माध्यमातून. डेथ ओव्हर मध्ये प्रज्वल गोलंदाजी मागवरती आला. नावेगावचे गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा अक्षय पवारच्या विरोधामध्ये निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. आज अक्षय पवार सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्तीचे अंडी खाल्लीत की काय, तितके भोपळे देखील त्याच्या वाटेला या इनिंग मध्ये असताना पाहायला मिळालं. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर राहिला होता. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानात सातमध्ये पाहायला मिळालं. वाईट प्लस 2 अशा एकंदरीत 3 धावा धावफलकावरती येतील. 3 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 36 आहे. अक्षय पवारला धावा कशा करायच्या या माहिती आहे. त्याला माहिती आहे मोठे फटके खेळणं थोडंसं डिफिकल्ट जात आहे. खेळपट्टी थोडीशी फास्ट आहे. विकेटवरती पाणी देखील साठलंय. पावसाची देखील रेलचल आहे आणि अशा वेळेला धावा येणं फार कठीण आहे. परंतु धावून तो धावा जमा करतोय. संघाला एक मोठ्या टोटलकडे नेण्याचा प्रयत्न आहे. परंतु 1-2 मोठे फटकेले तर एक फायटिंग टोटल देखील रिषा 11 रोहा या संघाच्या बाजूनं उभारू राहू शकते. 36 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 6 व डेथ ओव्हर मध्ये प्रज्वल आहे. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती अवांतरी धावायचे असताना पाहायला मिळालं. यावेळेस बॉल पाटणा साईडला खेचलाय. अक्षय पवारच्या बॅटमधून अप्रतिम अविश्वसनीय असा फटका. बॉल थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. प्रज्वलच्या विरोधामध्ये षटकार येत असताना पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 42 आहे. अजून देखील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटके आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शोधावे लागतील अक्षय पवारला. आणखीन एक चांगला बॉल ऑफ स्टंपचा बराचसा बाहेर आहे. पुढ्यातून बॉल उसळला होता. DRSचा कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी. बॅटिंग करणाऱ्या संघाने पंचाने इथून रेफर केलं. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑफ स्टंपचा बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिला होता गोलंदाज प्रज्वलचा. DRSचा कॉल.
डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यांचा विशेष सहकार्य लाभलाय वीर दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी साहेब, छोटम सेठ, राजू शेठजी जैन, R26 हॉटेलचे सर्वे सभा अभिजी धुमाळ साहेब, विशालभाई लाड, प्रिशिता बारटाके, स्वप्नीलजी धनावडे, महेंद्रजी गुजर साहेब, रवींद्रजी चाळके साहेब, दिव्यजी जैन, अभिषेक गोतावडे यांच्या माध्यमातून सायकल आहे, भाऊजी शिलारा आणि दर्शनजी कदम यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे चषक आहेत. राजू शेठ केळकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे सन्मान चिन्ह आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 43 धावा आहेत. आणखीन एक आडवा बाटना ऑन साइडला खेचला. स्कोअर लेग पार. अक्षय पवारचा वार. आता मैदानाच्या आतमध्ये सारे झालेत गार. बॉल जाऊन पोहोचतोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या. अक्षय पवार स्वतः खेळपट्टीवरती उभा राहिला. कठीण संघर्ष त्यानं केलं. शेवटच्या षटकामध्ये आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 49 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या 5 षटकांमध्ये धावा नव्हत्या. परंतु शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 16 येत असताना पाहायला मिळाल्यात. त्रिशा पद्मज तळकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे बॉल देखील प्रोव्हाइड केले गेलेत. त्याच वेळेला बाळाशेठ महाबळे साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला वरती विकेट आले. चांगला बॉल टप्पा पडला. इनस्विंग होत असताना चेंडूला आपण पाहिलंय. फुल करायचं होतं अक्षय पवारला, पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल देईल. 49 वरती धावा संख्या. 2 बॉलचा खेळ बाकी या डावामध्ये. किती धावांचे टोटल या मॅच मध्ये उभारली जाईल रिशा 11 रोहा संघाकडनं पाहणं फार महत्वाचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा बाहेर 6 बॉल आहे. पंचांचा इशारा येईल. इट्स अ व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाला. डेथ ओव्हर मध्ये प्रज्वल भारती दडपण टाकलं अक्षय पवारनं. चांगली कामगिरी पाहायला मिळते अक्षय पवारच्या बॅटमधून. 23 बॉल मध्ये 30 धावांचं योगदान त्यानं दिलंय. 50 वरती संघाची टोटल आहे. या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. चांगली कामगिरी अक्षय पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सुरुवातीला धावा येत नव्हत्या. त्यानं पळून धावा कंप्लीट केल्या होत्या. पुढे सरसावत असताना स्टेप आउट करत असताना फटका खेळायचा होता. थर्डमॅनला गॅप मोठा. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत फिल्डर. 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलकावरती 52 धावा लगावल्या गेल्या. शेवटचा 3 बॉल बाकी आहे. या बॉलवरती जर मोठा फटका तर मोठी टोटल उभारली जाऊ शकते. 52 झाल्या. षटकार तर 58 होतील. काल 59चं टार्गेट राहील. कालच्या दिवसामध्ये 59 धावा डिपेंड होत असताना आपण पाहिला होता. काय घडेल यावेळेस? बॉल उसळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न शंतनू अस्थिवकरने केला, परंतु व्हाईटच्या साठी DRS चा कॉल आहे. बॅटिंग करणाऱ्या संघांना DRS चा कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा बॉल येईल. डॉट. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या गेल्या. तब्बल 52 येणाऱ्या 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53 धाब्याची. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण विनंती करूयात. एका बाजूला संघ खेळत असताना पाहायला मिळेल श्री गणेश प्रतिष्ठान वाघिरीपट्टी. त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना संघ पाहायला मिळेल योगेश्वरी कृपा पिंगलसई. चला बोट टीम कॅप्टन आपण या लगेच टॉससाठी. सन्माननीय आदरणीय बाळाशेठ महाबळे साहेबांना विनंती करूयात की आपण आपल्या शुभातानं आजच्या दिवसातील दुसरा मॅचचं नाणेफेक करायचं आहे. चला या बोट टीम योगेश्वरी कृपा पिंगलसई त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना श्री गणेश प्रतिष्ठान वाघिरीपट्टी या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये सुरेश पाटील पाहायला मिळणार आहे. टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये विघ्नेश थिटे, यंग टॅलेंटेड दाटावगावचा सितारा, दाटावचा केतन मात्र इन ऍक्शन मध्ये असताना पाहायला मिळणार आहे. तर श्री गणेश प्रतिष्ठान वाघिरीपट्टी संघाकडून नरेश बावदाने इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टीम आयकॉनच्या भूमिकेमध्ये रबर बॉलचा किंग, रबर बॉलचा राजा, द किंग ऑफ रबर बॉल म्हणून त्याच्याकडे आपण सातत्यानं पाहतो. ज्यानं गत वर्षाची मान्सून सुपर सिरीज गाजवली होती, शतकीय कामगिरी केली होती आणि या हंगामामध्ये खेळत असताना देखील
ज्याच्या बॅटमधून तब्बल 204 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. तो गिरगावचा बंडरबॉ निखिल जाधव देखील इन ऍक्शन मध्ये येत असताना पाहायला मिळणार आहे. चला बोथ टीम कॅप्टन या लगेच टॉससाठी विघ्नेश तिथे उपस्थित आहेत. मी नरेश भावदान याचं लक्ष वेधतो की आपण या लगेच टॉससाठी जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. प्रमुख उपस्थित मान्यवर सन्माननीय बाळाशेठजी महाबळे साहेब यांच्या शुभाहातानं आपण या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. चला श्री गणेश प्रतिष्ठान वागिरीपट्टी या आपण टॉस साठी जास्त वेळ घेऊ नका. आई योगेश्वरी कृपा पिंगलसाई संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पहिल्या इनिंगचा ब्रेक झालेला आहे. चला या टॉस साठी आपण श्री गणेश प्रतिष्ठान वागिरीपट्टी सन्माननीय आदरणीय अनंतजी लांबोरे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळाला. त्याच वेळेला आई योगेश्वरी कृपा संघाचे संघमालक सन्माननीय सुशांतजी शेडगे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. दोन मातबर संघ चांगले आयकॉन घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय आदरणीय बाळाशेठ महाबळे साहेब क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लागणारे चषक प्रोव्हाइड केले गेलेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आकर्षक असे करंडक ज्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड झालेत असे बाळासाहेब महाबळे यांच्या शुभातन नाणेफेक केलं जात आहे. टॉस जिंकलाय श्री गणेश प्रतिष्ठान वागिरीपट्टीनं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय देखील लगेच कळवा. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं जाणाऱ्या टीम आई योगेश्वरी कृपा पिंगलसई या संघाला. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीस धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळाल्या 52. या मॅच मध्ये 36 बॉल मध्ये 53 धावांचं लक्ष उभारलं गेलंय. या धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र ऐकत राहा. संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. या आवाज ऐकूयात श्रवणजी बांबुडे सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद किशोरजी कोगरे सर. आपण पाहतोय रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व दुसरा मधील तिसरा दिवस. आपण पाहिलं तर एका बाजूला रिशा 11 रोहा त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना विचारे 11 चनेरा हा संघ. नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर विचारे 11 चनेरा संघाच्या बाजूने गेला. त्याने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि धावा बंड आणि पूर्वराच्या खेळामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे रिशा 11 रोहा या संघाला. आणि या रिशा 11 रोहा संघानं आपण पाहिलं तर 52 धावा बनवल्यात आणि 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी आमंत्रित केला. आता पाहूया आपण विचारे 11 चनेरा संघ काही रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरणार, कशा प्रकारे आक्रमकतेने फलंदाजी करणार. आणि त्याच आपण पाहूया की एका बाजूला रिशा 11 रोहा संघ कोणती रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि कशा प्रकारे धावा वाचवणारा. आपण पाहिलं तर निशी कर्णेकर याच्या कर्णधारेखाली आपण पाहतो रिशा 11 रोहा संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये सौरभ विचारे हा कर्णधार म्हणून कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
दोन्ही संघांसाठी सूचना, आपण इम्पॅक्ट प्लेअरचा देखील इथे वापर करू शकता. आपण पाहिलं तर विचार 11 चनेरा संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर आशिष मेहरुल आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. तसेच नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहिलं तर संघाचा कर्णधार सौरभ विचारे, बॉलिंग ट्रॅकवर निशी कर्णेकर. पहिला बॉल घरी पाहिलं तर पहिलाच बॉल कव्हर दिशेने फटका गेला तर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं ना तर उत्तराच्या खेळाला इथे सुरुवात होताना पाहायला मिळली. स्ट्राईक एंडवर आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे संघाचा कर्णधार सौरभ विचारा, कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र बाहेर जाणारा बॉल पंचांकडे वाईटसाठी अपील जरूर केले होते, परंतु तटस्थ असे पंच अपील नामंजूर केली आहे आणि आम्हाला कळवलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. दुसरा चेंडू आपण पाहिलं तर निर्धावाला. ही वेळेस अगदी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय की काय असं वाटतंय की दुसरा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये माझ्या समोर दाखवला गेला. अगदी त्याच प्रकारचा चेंडू आणि तेच उत्तर देखील आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळालं. तिसरा चेंडू देखील ते निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. सौरभला कुठेतरी इथे थांबवण्यात निशीला यश इथलं. यावेळेस मात्र बाहेरची गडा बॅकफूटवर जात असताना तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू धरतील फेक करतील तदवर एक आणि एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा पुढे सरसवत असताना 2 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर देत. दोन धावा सध्याच्या घडीला 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर थोडासा फेरबदल करताना निशी आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस आपल्याकडे बॉल अगदी समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावत पळत येत असतील तदवर आपल्याला पाहायला मिळेल. एक आणि एकच धाव सध्याच्या घडीला धावफलकावरती आपण पाहिलं ना तर एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जातं. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघ्या 3 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल अगदी बीट झालेत, परंतु एक धाव याही वेळेला मिळणारा. याच पंचांचा इशारा मिळतो. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार 11 चनेरा संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 4 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती. आपण पाहिलं तर 6 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. निशी आता कोणावर विश्वास दाखवणार, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देणार. रिषा 11 रोहा संघाकडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक देण्यासाठी मयूर बॉलिंग ट्रॅकवर दाखल त्यांना पाहायला मिळतो. 4 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती 53चा पाठलाग करायचा. पहिल्या शतकामध्ये 4 बनल्यात. यावेळेस मात्र पहिला चेंडूवर आक्रमण केलंय सौरभनं. आपले इरादे स्पष्ट करणारा हा षटकाराच्या बाटमधून टोकावर सांगतो ही स्पर्धा मी जिंकायला आलो आणि ही स्पर्धा मी जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. पुढचा बॉल यावेळेस काय करणार याही वेळेला अगदी देखना स्ट्रोक कव्हर त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक चेंडू सीमा रेखा पार देखना षटकार. सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल.
निशीनं पहिल्या शतकामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना थांबवून ठेवलं होतं, परंतु दुसऱ्या शतकामध्ये जसे मयूर बॉलिंग ट्रॅकवर आलेत तसं मात्र सौरभने त्यांच्यावर आक्रमण सुरू केलं. पहिल्या 2 चेंडूवर 2 घणाघाती प्रहार आलेत. ऑन हॅट्रिक आपण पाहिलं तर सौरभ विचारे शेतकऱ्याच्या हॅट्रिकच्या उंबाटावर आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्रिक पूर्ण करणार का? यावेळेस मात्र बीट केला, टप्पा पडला. त्यानंतर चेंडू आतमध्ये वलन घेतलं आणि सौरभला मात्र काही केलं नाहीये. थोडी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुपर झाला. पण पाहिलं तर चेंडू क्रमांक 30 इथे निर्धाव हाताळताना मयूर आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेला आपण पाहिलं तर गोल्डन स्पॉट होते, टप्पा पडला. त्यानंतर चेंडू जास्त उचली धारण केली नाही. यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू सुपूर्द झाले, परंतु यष्टीरक्षक देखील बीट झाल्यात. तर एक धाव याही वेळेला आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदत फलक पुढे सरसावत असताना 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17चा कचरा कोणाच्या बाजून जाणार? यावेळेस मात्र बेट केला. आशिष मेहरुल सारख्या मोठ्या फलंदाजाला यावेळेस आपण पाहिलं ना तर मयूरनं बेट केला. पण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आले. त्यानंतर मात्र मयूरनं कमबॅक करताना पाहायला मिळालं. यावेळेस अगदी खोलातला चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तर एक धाव याही वेळेला पूर्ण केली जाते. या एका धावेच्या मदतीने फलक पुन्हा पुढे सावत असताना 18 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर शतक क्रमांक 2 इथे संपुष्टात आले. दुसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर 18 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. षटकांमधील पहिले 2 षटक कतरले गेलेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. आता येणारे 4 षटक, येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 35 बनवायच्यात. पुन्हा आपण पाहिलं तर सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं शतक कतरण्यासाठी निशी कर्णेकर आपण पाहतो संघाचा कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर दाखल होताना पाहायला मिळाला. यावेळेस मात्र गोल्डन स्पॉट होते, टप्पा पडला. त्यानंतर चेंडूने उचली धारण केली, त्या यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आला. पंचांचा इशारा 1 बाउन्सवर निघा. पुन्हा असा चेंडू हत्तल्यास दंडित करण्यात येईल. याही वेळेला गोल्डन स्पॉट होते, टप्पा पडला. त्यानंतर चेंडूने उचली धारण केली. ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द होता. आता कुठेतरी आशिष मेहरूला देखील थांबवला. आपण पाहिलं तर निशी कर्णेकर यानं रोहाचं क्रिकेट दाखवतो आशिष मेहरुल याला. यावेळेस मात्र अगदी टप्प्यामध्ये भेटला. कव्वर चेंडू फटका केला तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत धावत पळत येतील. तर अवघी आणि अवघी एक धाव, याही पलीकडे आपल्याला काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदत फलक पुढे सरसावत असताना 19 धावा सध्याच्या घडीला फलकावरती आहेत. या वेळेस आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतली होती, परंतु यष्टीरक्षक थोडेसे मिस झालेत. आपण पाहिलं तर सौरभ विचारे सारख्या घातक फलंदाजा झेल इथं सुटला, त्याला जीवनदान इथं प्राप्त झाला. आणि जेव्हा एखाद्या फलंदाजाला जीवनदान मिळतं ना तेव्हा तो अधिक आक्रमकतेने खेळतो. आपण पाहिलं तर सौरभच्या बॅट मधून 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत. आता जीवनदान मिळाला, त्या जीवनदानचा पुरेपूर फायदा उचलावा लागणारा मोठी फटकेबाजी होणार का? यावेळेस मात्र थांबवलंय, सौरभला देखील थांबवून ठेवलं. या शतकातील आपण पाहिलं तर पहिला 5 चेंडूंचा खेळ झाला. निश्चित आपण पाहिलं तर या पहिल्या 5 चेंडूमध्ये अवघ्याने अवघी 1 धाव खर्च केली आहे. या शेवटच्या चेंडूवर किती धावा खर्च करणार?
शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला केला. ते क्षेत्ररक्षक होते धडपडत, परंतु चेंडू अडवण्याचा पूर्णतः प्रयत्न केला, परंतु चेंडू त्यांची आवाक्याच्या बाहेरून सीमापार गेलाय 4 धावांसाठी. हा चौकार आलाय, नशिबाचा चौकारा. आपण पाहिलं तर चौकाराच्या मध्ये दफल पुढे सरसावत असताना 23 धावा सध्याच्या घडीला दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांचा पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा दफलकावर येतात. येणारे 18 चेंडू, येणारे 3 षटक 30 बनवायचे आहेत. आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मात्र सेट झालेत आणि निशीनं देखील आपण पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाला आपल्यावर आक्रमक होऊ दिलं नाहीये. पहिल्या षटक बदलण्यासाठी आला, पहिल्या षटकामध्ये 4 धावा हातल्या. त्यानंतर सांघिक तिसरं वैयक्तिक दुसऱ्या षटक बदलण्यासाठी निशी कर्णेकर पुन्हा दाखल झाले. त्या षटकामध्ये 5 धावा त्याने हातल्या. आता आपण पाहिलं तर अजून देखील 30 इथून बनवायच्यात. 23 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं तर 4थं षटक बदलण्यासाठी शुभम याला बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. यावाला सापटकर बॉल, परंतु चेंडू जास्त उचली धारण केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तर यस पंचांचा इशारा मला येतो. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा दफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दफलक पुढे सरसावत असताना 25 धावा सध्याच्या घडीला दफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर अव्वंतरी धाव, त्यानंतर चेंडू कुठेतरी बराचसा दूर गेला, त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव वाजून आली. यावेळेस मात्र तसं काही झालं नाही. यावेळेस मात्र थांबून ठेवलं सौरभ विचारे याला देखील. पुढचा बॉल यावेळेस काय घडणार, काय बिघडणार. यावेळेस मात्र पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जातं. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल आकाशजी कडवसर. उत्कृष्ट कामकाज त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. येस, तिसऱ्या पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे. पण पाहिलं तर कुठेतरी लाईन लेन चुकताना गोलंदाज शुभम पाहायला मिळतात. नो बॉल, फ्रीचा कॉल असणार आहे. सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे सौरभ विचारे याला. मोठा फटका इथे केलावा लागेल. सुवर्ण संधी आहे. पुन्हा तिसऱ्या पंचाकडे आपण पाहिलं तर DRS चा कॉल घेतला, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. पुन्हा तिसऱ्या पंचांचा इशारा येतो. इट्स अ नो बॉल.
फ्रीचा बॉल सुवर्ण संधी याही वेळेला आपल्याला पाहायला मिळते सौरभ विचारे याच्याकडे. या वेळेस मात्र बॅटची कडा लागली. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू धरतील फेक करतील त्याच्यावर अवघी आणि अवघी एकच धाव येते आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीचा बॉल होता परंतु सुवर्ण संधी निर्माण झाली होती पण त्याचा फायदा इथे उचलता आला नाहीये सौरभ विचारे याला. या वेळेस मात्र गुंडले स्पॉट होते टप्पा पडलात. जी उंची आपण पाहिलं ना तर आशिष मेरूर याला हवी होती ना ती उंची मात्र इथे प्राप्त झाली नाही. यांच्यामुळे इष्ट रक्षकाच्या हातामध्ये जाऊन सुपूर्द झाला. डॉट बॉलची सांगत इथे होत असताना पाहायला मिळते. या वेळेस मात्र फटका उंचावला चेंडूच्या खाली नेशी करनेकर परंतु चेंडूकडे फक्त पाहत राहण्याचं काम करतील. चेंडू त्या सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार. या षटकातील आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झाला. 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेस आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल पण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीयेत. पकडती जेल संपेल. फलंदाज आशिष मेहरुल्याचा खेळ पहिला धक्का मिळतो तो म्हणजे विचार 11 चनेरा या संघाला. पाहिलं तर विचार 11 चनेरा संघासाठी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. इनाट नंबर 3 मध्ये या षटकातील आपण पाहिलं तर पहिला 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 34 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आहेत. अजून देखील या षटकातील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. या वेळेस आपण पाहिलं गुल्ले स्पॉट होते टप्पा पडला त्यानंतर चेंडू जास्तची उसिली धारण केली आहे. ते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सुपूर्द झाला. या पंचांचा इशारामध्ये ते शतक क्रमांक 4 इथं संपुष्टात आला. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 34 धावा सध्याच्या घडीला धाव फलकावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर आता येणारे 12 चेंडू 19चा पाठलाग करायचा. आपण पाहिलं तर सांघिक 5वे वैयक्तिक पहिलं शतक करण्यासाठी आयकॉन
प्लेअर आपण पाहिलं तो आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये असणारा अक्षय पवार बॉलिंग ट्रॅकवर दाखवताना पाहायला मिळेल. प्रेम आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर यष्टरक्षक थोडेसे बीट झाले. चुडून फील्ड कव्हर पार करत असताना आउटफील्ड मध्ये आला त्यावर एक धाव याही वेळेला आपल्याला पाहायला मिळते. अपूर्ण केली जाते. का धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरसावत असताना 35 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. चला सौरभ विचारे ओमकार सानप आपण कोणताही जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. पण पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली आहे. या वेळेस मात्र काय घडलं अगदी तुला कुठेतरी वेगामध्ये हाताळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बोलण्यास पडतो टप्पा पडला. त्यानंतर चेंडू जास्तीच ओसिली आपल्याला घेताना पाहायला मिळाले. या पंचांचा इशारा मला येतो. इट्स अ वाईट बॉल. एक अव्हांतरित धाव आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस मात्र अगदी देखणा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ज्या टप्प्याच्या शोधामध्ये गोलंदाज प्रेम पाहायला शोधत होते ना तोच टप्पा त्यांना मिळाला आणि तेच उत्तर त्यांना हवं तर ना ते उत्तर त्यांना मिळाला. पहिला निर्धाव चेंडू उचलला गेला. याही वेळेस मात्र अगदी आपण पाहिलं तर ओमकार सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवलं. अगदी आपण पाहिलं तर ओमकार सानप एक धडाडीचा फलंदाज. प्रमोद चेडा नंतर मस्कर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाणारी स्पर्धा मैत्री चषक 2026 आपण पाहिली ना तर ती स्पर्धा अगदी एका हातात ज्याने गाजवली होती ना तोच ओमकार सानप. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती आणि त्याला मात्र थांबवून ठेवलं. परंतु कितपत थांबवणं हे शक्य आहे गोलंदाज प्रेम याला. याही वेळेस अगदी आपण पाहिलं तर भन्नाट वेगाचा चेंडू वेगावरती स्वारून चेंडू उचलला. फलंदाजाला काही समजत नाहीये. अजून देखील आपण पाहिलं तर या शतकातील 2 चेंडूचा केले बाकी आहे. यावेळेस मात्र मोठा फटका सोडवला परंतु ओमकार सानपला त्यामध्ये फसवलं. अगदी झालं विणलं होतं आणि जसं अगदी पाहिलं तर प्रेशर येईल ओमकारवर. त्या प्रेशर मध्ये ओमकार मोठा फटका केला जाईल आणि तिथे कुठेतरी त्याच्याकडनं चुकी होईल आणि त्या चुकी झाली की आपल्याला ओमकारची विकेट मिळेल. हे अगदी आपण पाहिलं तर नियोजन होतं अक्षय पवार आयकॉन खेळाडू आणि कर्णधार निशी कर्णेकर याचं आणि त्याच अगदी आपण पाहिलं योजनेवर गोलंदाज प्रेम यानं देखील काम केलं आणि ओमकार सानप याला मात्र माघारी पाठवला. नवीन फलंदाज आपण पाहिलं सोईल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत जाता येणारे 7 चेंडू 17चा पाठलाग करायचा. 17चा खतरा कोणाच्या बाजूने जाणार. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या 3 शतकांचा विचार केला तर पहिल्या 3 शतकामध्ये असं वाटलं होतं की रिशा 11 रोहा संघाच्या बाजूने हा खतरा असणार आहे. परंतु आता जे शतक पडलं या शतकामध्ये असं वाटतंय की विचार 11 चनेरा या संघाच्या बाजून तो खतरा देखील येऊ शकतो. अगदी पाहिलं तर पहिल्या 3 शतकांमध्ये सामना जो
कुठे होता आणि आता कुठे आला. यावेळेस मात्र काय घडला, फलंदाजाला फटका केला होता परंतु ती मुभा गोलंदाजाने त्याला दिली नाहीये. याच पंचांचा इशारा तो शतक क्रमांक 5 इथे संपुष्टात आला. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती आहेत. पण पहिलं तर शेवटचा शब्द खाना मारता शब्द का त्या डेथ ओव्हर मध्ये फलंदाज आक्रमक बनतात. ते शतक करण्यासाठी आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय पवार बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू यावेळेस मात्र निर्धावात आला. आपण पाहिलं तर 6 चेंडू 17चं जे समीकरण होतं ना ते आता 5 चेंडू 17वर येऊन थांबलाय. यावेळेस मात्र काय घडला, याच पंचांचा इशारा होतो इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतर धावे त्या अव्वंतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना 37 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र आपण पाहिलं बादची लिडिंग एज घेतली होती परंतु इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपरतो उद्यापूर्वीच डब्बा पडला. आता येणारे 4 चेंडू 16ची आवश्यकता आहे. मोठे फटकेची आवश्यकता. आता येणारा 3 चेंडू 16ची आवश्यकता. आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेरच नेऊन ठेवावा लागणार. त्यातील 2 चेंडू आपण पाहिलं तर थेट सीमारेषेच्या बाहेर म्हणजे षटकार आणि 1 चौकार असणार पाहिजे. तेव्हा कुठे आपण पाहिलं तर विचार 11 चनेरा संघ इथे विजय होऊ शकतो. यावेळेस मात्र काय घडलं, मोठा फटका येणार का? मोठा फटका आला 6 धावांसाठी. आपण पाहिलं तर हा मोठा फटका आला. आपण पाहिलं विचार 11 चनेरा संघाचा आत्मविश्वास पुन्हा या मोठ्या फटक्याने जिवंत करून दिला. आता पण पाहिलं 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. सौरभनं दाखवून दिलं मी अजून देखील हरलो नाहीये, माझ्याकडे अजून देखील 3 चेंडू होते. 16ची आवश्यकता होती. मोठा फटका मारला तर 2 चेंडू 10ची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र काय घडलं, गोलंदाजावर प्रेशर आलं. वाईट बॉल, चुकीची फेकी. या चुकीला माफी नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर याच पंचांचा इशारा होतो वाईट बॉल. वाईट चेंडू आला त्यानंतर लीग बॅचच्या स्वरूपामध्ये 2 धावा अशा 3 धावा. आता येणारे 2 चेंडू 7 धावांचा पाठलाग करायचा. आता 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. पुन्हा पण पाहिलं तर विचार 11 चनेरा संघाला या सामन्यामध्ये आणून दिलं या वाईट बॉलनं. यावेळेस मात्र मिस झाला. आता येणार 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. परंतु इथे जर का मोठा फटका आला ना तर सुपर ओव्हर मध्ये सामना पाहायला मिळेल. परंतु सुपर ओव्हर इथे होणार नाहीये. आणि आपण पाहिलं तर ईशा 11 रोहा या संघानं पहिला सामना जिंकला. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दिवस 3 मधील पहिला सामना ईशा 11 रोहा या संघाच्या बाजूने गेला.